ओम नमो भगवते वासुदेवाय. आता सप्तमाध्याय. बृहस्पतींकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरु म्हणून स्वीकार. राजाने विचारले, भगवान, देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग का केला? आपल्या गुरुच्या देवांनी कोणता अपराध केला होता ते मला सांगावे. श्रीशुक म्हणाले, राजन, त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला होता. त्यामुळे तो अर्धमाने वागू लागला होता. एके दिवशी सभेत मरुगण, वसु, रुद्र, आदित्य, ऋभू, विश्वदेवे विश्वदेव, शाद्य, अश्विनी कुमार, सिद्ध, चारण, गंधर्व, ब्रह्म, ज्ञानी मुनी, विद्याधर, अप्सरा, किन्नर, पक्षी आणि नाग त्यांची सेवा आणि स्तुती करीत होते. सगळीकडे मधुर स्वराने त्याच्या कीर्तीचे गायन चालू होते. डोक्यावर चंद्रमंडलाप्रमाणे सुंदर शुभ्र छत्र शोभत होते. चौऱ्या, पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामग्री तेथे होती. या सभेत अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्राणीसह इंद्र अतिशय शोभून दिसत होता. त्याचे स्वतःचे आणि सर्व देवांचे परमाचार्य बृहस्पती जेव्हा तेथे आले, तेव्हा सुरासुरांनी नमस्कार केलेल्या त्यांना सभेत आलेले पाहूनही इंद्र उभा राहिला नाही, की त्याने त्यांना आसन वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला नाही. एवढेच नव्हे तर तो आपल्या आसनावरून हलला सुद्धा नाही. त्रिकालदर्शी समर्थ बृहस्पतींनी पाहिले की याला ऐश्वर्याचा मात चढला आहे झाले. ते ताबडतोब तेथून निघून गुपचूप आपल्या घरी आले. परीक्षिता, त्याच वेळी आपण गुरुची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले आणि भर सभेत तो स्वतः आपलीच निंदा करू लागला. अरे रे, ऐश्वर्याच्या नशेत चूर होऊन मी मूर्खाने भर सभेत आपल्या गुरुदेवांचा तिरस्कार केला. खरेच मी हे किती वाईट केले. कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातील देखील राजलक्ष्मीची इच्छा धरेल. आज हिने तर मला देवराज असून सुद्धा राक्षस बनवले. जे लोक असे म्हणतात की सार्वभौम राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटाने कोणासाठीही उठू नये, ते धर्माचे खरे स्वरूप जाणत नाहीत. असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत. ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात. शिवाय ते जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात तेही दगडाच्या नावेत बसल्याप्रमाणे बुडून जातात. माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत. मी फारच उद्धटपणा केला आहे. आता मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करेन. इंद्र असा विचार करीत होता तेवढ्याच बृहस्पती आपल्या घरून निघून योग बलाने अंतर्धान पावले. देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला, परंतु त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही. तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत असे समजून देवांसह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सापडला नाही, तेव्हा तो अस्वस्थ झाला. दैत्यांना सुद्धा हे समजले. तेव्हा त्या मदोन्मत्त असुरांनी आपले गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार देवांवर विजय मिळवण्यासाठी शस्त्रे उगारून हल्ला केला. त्यांनी देवांवर इतका तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला की त्यांची मस्तके, मांड्या, बाहू इत्यादी अवयव तुटून पडू लागले. तेव्हा इंद्रासह सर्व देव मस्तक लवून ब्रह्मदेवांना शरण गेले. स्वयंभू भगवान ब्रह्मदेवांनी देवांची अशी दुर्दशा पाहून त्यांचे हृदय अत्यंत करुणेने भरून आले. ते देवांना धीर देत म्हणाले, ब्रह्मदेव म्हणाले, देवांनो, ऐश्वर्य मदामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी, वेदज्ञ आणि संयमी ब्राह्मणाचा सत्कार केला नाही. ही खरोखर फार वाईट गोष्ट केली आहे. देवांनो, आज वैभवशाली असूनही निर्बल शत्रूपुढे तुम्हाला मान खाली घालावी लागत आहे. हे तुमच्या त्या उर्मटपणाचेच फळ आहे. देवराज, पहा ना, तुमचे शत्रू सुद्धा गुरूंचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्बल झाले होते, परंतु आता भक्तिभावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा मानाने संपन्न झाले आहे. शुक्राचार्यांना दैवत मानणारे हे दैत्य थोड्याच दिवसात माझा ब्रह्मलोकही हिरावून घेतील. शुक्राचार्यांच्या शिष्यांच्या सल्लामसलती बाहेर फुटत नाहीत. हे स्वर्गच काय, पाहिजे तो लोक जिंकू शकतात. जे श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण, गोविंद आणि गायींना आपले ईश्वर मानून त्यांची कृपा संपादन करतात, त्यांचे कधीच अमंगल होत नाही. म्हणून आता तुम्ही ताबडतोब त्वष्ट्याचे पुत्र विश्वरूप याच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा. ते खरे ब्राह्मण, तपस्वी आणि संयमी आहेत. त्यांच्या असुरवरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकलात आणि त्यांचा सन्मान केला तर ते तुमचे काम करतील. श्री शुकदेव म्हणाले, परीक्षिता, ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर त्यांची चिंता दूर झाली. ते त्वष्ट्याचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषींच्याकडे गेले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाले. देव म्हणाले, पुत्रा, तुझे कल्याण असो. आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हा वडिलांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर. ज्यांना मुले झाली आहेत त्या सत्पुरुषांचाही खरा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी. मग जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावे? कारण वत्सा, आचार्य वेदांची मूर्ती, पिता ब्रह्मदेवांची मूर्ती
भाऊ इंद्राची मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती असते. बहीण दयेची मूर्ती, अतिथी धर्माची मूर्ती, अभ्यागत अग्नीची मूर्ती आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती, आत्मस्वरूप असतात. म्हणून पुत्रा, आम्हा दुःखी वडिलांचे शत्रूकडून झालेल्या पराभवाचे हे दुःख आपल्या तपोबलाने नाहीसे कर आणि आमच्या आज्ञेचे पालन कर. तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने आमचा गुरु आहेस. आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने अनायासे शत्रूवर विजय प्राप्त करू. हे ब्राह्मणा, कामनाच्या वेळी लहानाच्या पाया पडणे हे निंदे नाही. वेदांचे ज्ञानच मोठेपणाला कारण असते, नुसते वय नव्हे. श्री शुकाचार्य म्हणतात, जेव्हा देवांनी अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली, तेव्हा परम तपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात म्हटले. विश्वरूप म्हणाला, पौरोहित्याचे काम ब्रह्मतेज क्षीण करणारे आहे, म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्याची निंदा केली आहे. परंतु आपण माझे वडील आहात आणि आपण लोकेश्वर असून सुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करीत आहात. अशा स्थितीत आपला शिष्य असलेला मी आपल्याला नकार कसा देईल? कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच माझे हित आहे. देवगण हो, शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तेथे पडलेले काही धान्य गोळा करून आणणे हेच आमच्यासारख्या संग्रह न करणाऱ्यांचे धन असते आणि त्यावरच आम्ही आमचे देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो. हे लोकपालांनो, अशा स्थितीत मी पौरोहित्यासारखे निंदनीय कृत्य का बरं करावे? ज्यांची बुद्धी बिघडलेली असते असेच लोक त्याने खुश होतात. तरी सुद्धा मी आपल्या कामाला नकार देऊ शकत नाही, कारण आपल्यासारख्या वडीलधाऱ्यांचे मागणे तरी कितीचे आहे. म्हणून मी आपली सर्व मागणी तन मन धनाने पूर्ण करेन. श्री शुकाचार्य म्हणतात, विश्वरूप मोठा तपस्वी होता. देवांना असे वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पौरोहित्यासाठी नेमलेला तो त्यांचे काम अतिशय मनापासून करू लागला. शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती, तरी सुद्धा सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्याकडून ही संपत्ती हिरावून घेऊन देवराज इंद्राला दिली. ज्या विद्येने सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेनेवर विजय मिळवला, तिचा उदार बुद्धी विश्वरूपाने त्याला उपदेश केला. अध्याय 7 समाप्त. अथाष्टम अध्याय. नारायण कवचाचा उपदेश. परीक्षिताने विचारले, भगवान, ज्याच्या संरक्षणासाठी इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना खेळाप्रमाणे सहज जिंकून त्रैलोक्याच्या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला, ते नारायण कवच मला सांगावे. तसेच त्याने त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करणाऱ्या शत्रूंवर कसा मिळवला हेही सांगावे. श्री शुकदेव म्हणाले, परीक्षिता, जेव्हा देवांनी विश्वरूपाची पौरोहित म्हणून नेमणूक केली, तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्याला नारायण कवचाचा उपदेश केला. तो तू एकाग्र चित्ताने ऐक. विश्वरूप म्हणाला, भीती उत्पन्न झाली असता नारायण कवच धारण करावे. त्याचा विधी असा, प्रथम हात पाय धुवून आचमन करावे, नंतर अनामिकेत दर्भाचे पवित्र धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावे. यानंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतःकरणाने ओम नमो नारायण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांनी हृदयाशी अंगन्यास आणि अंगुष्ठादी करन्यास करावा. प्रथम ओम नमो नारायण या अष्टाक्षरी मंत्राच्या ओम इत्यादी 8 अक्षरांचा क्रमशः पाय, गुडघे, मांड्या, पोट, हृदय, वक्षस्थळ, मुख आणि मस्तक येथे नाश करावा. किंवा पूर्वोक्त मंत्राच्या यकारापासून सुरुवात करून ओंकारापर्यंत 8 अक्षरांचा मस्तकापासून आरंभ करून त्याच 8 अंगावर उलटे क्रमाने नाश करावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादक्षार मंत्राचा ओम इत्यादी 12 अक्षरांच्या उजव्या तर्जनीपासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हातांची 8 बोटे आणि दोन्ही अंगठ्यांच्या 2-2 गाठींमध्ये नाश करावा. नंतर ओम विष्णूय नमः या मंत्राचे पहिले अक्षर ओम याचा हृदयावर, वी चा ब्रह्मरंध्रावर, श चा भुवयांवर, न चा शेंडीवर, वे चा दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी, न चा शरीरातील सर्व गाठींच्या ठिकाणी न्यास करावा. त्यानंतर ओम अस्त्राय फट म्हणून दिग्बंध करावा. अशा प्रकारे न्यास करणारा पुरुष मंत्र स्वरूप होतो. यानंतर सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण अशा इष्टदेव भगवंतांचे ध्यान करावे व आपणही तद्रूपत आहोत असे चिंतन करावे. त्यानंतर
विद्या, तेज आणि तपस्वरूप या कवचाचा पाठ करावा. ज्यांनी गरुड पाठीवर आपले चरण कमल ठेवले आहेत, अनिमादी 8 सिद्धी ज्यांची सेवा करीत आहेत, ज्यांच्या 8 हातांमध्ये शंख, चक्र, ढाल, तलवार, गदा, बाण, धनुष्य आणि पाश आहेत, ते श्रीहरी सर्व प्रकारे व सर्व बाजूंनी माझे रक्षण करो. मत्स्यावतारी भगवान पाण्यामध्ये पाण्यातील जंतूंपासून आणि वरुणाच्या पाशापासून माझे रक्षण करो. मायेने ब्रह्मचार्याने रूप धारण करणारे वामन अवतार जमिनीवर आणि विश्वरूप त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करो. ज्यांच्या भीषण डरकाळीने सर्व दिशा दुमदुमून गेल्या होत्या आणि गर्भवतीचे गर्भ गळून पडले होते, ते दैत्यराजाचे शत्रू भगवान नृसिंह किल्ले, जंगल, रणभूमी इत्यादी बिकट ठिकाणी माझे रक्षण करो. आपल्या दाढेने पृथ्वी धारण करणारे यज्ञमूर्ती वराह अवतार मार्गामध्ये परशुराम पर्वतांच्या शिखरावर आणि लक्ष्मणासह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र प्रवासाच्या वेळी माझे रक्षण करो. भगवान नारायण जारण मारण इत्यादी अभिचारी कर्मापासून सर्व प्रकारच्या अपयतांपासून माझे रक्षण करो. ऋषीश्रेष्ठ नर गर्भापासून योगेश्वर भगवान दत्तात्रेय योगातील विघ्नांपासून आणि त्रिगुणाधिपती कपिल कर्मबंधनांपासून माझे रक्षण करो. सनंत कुमार कामदेवापासून हैग्रीव रस्त्याने चालते वेळी घडणाऱ्या देवमूर्तींना नमस्कार इत्यादी न करण्याच्या अपराधापासून, देवर्षी नारद ईश्वर सेवेच्या अपराधापासून आणि कच्छपावतार सर्व प्रकारच्या नरकापासून माझे रक्षण करो. भगवान धन्वंतरी कुपथ्यापासून, जितेंद्रिय ऋषभद सुख दुःखादी भीतीदायक द्वंद्वापासून, यज्ञ भगवान लोकापवादापासून, बलराम मनुष्य निर्मिती कष्टांपासून आणि स्त्रीशेष क्रोधवश नावाच्या सापांच्या समूहापासून माझे रक्षण करो. भगवान व्यास अज्ञानापासून, बुद्धदेव नास्तिकांपासून आणि प्रमादांपासून माझे रक्षण करो. धर्मरक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कल्की कळी काळाच्या दोषांपासून माझे रक्षण करो. गदाधारी केशव प्रातकाळी वंशीधर गोविंद सकाळी, तीक्ष्ण शक्तिधारी नारायण दुपारच्या आधी आणि मध्यानी चक्रराज सुदर्शनधारी विष्णू माझे रक्षण करो. तिसऱ्या प्रहरी प्रचंड धनुष्यधारी मधुसूदन आणि संध्याकाळी ब्रह्मादी त्रिमूर्तीधारी माधव माझे रक्षण करो. सूर्यास्तानंतर ऋषिकेश, मध्यरात्रीच्या अगोदर आणि मध्यरात्री एकटे भगवान पद्मनाभ माझे रक्षण करो. मध्यरात्रीनंतर श्रीवत्सलांचन त्रिहरी, उषःकाली खडगधारी भगवान जनार्दन, सूर्यधनाच्या पूर्वी श्री दामोदर आणि दोन्ही संध्यासमयी कालमूर्ती भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करो. हे सुदर्शन, तुझ्या कडांची टोके प्रलयकालीन अग्निसमान तीव्र आहेत. तू भगवंताच्या प्रेरणेने सगळीकडे फिरत असतेस. आग ज्याप्रमाणे वाऱ्याच्या साह्याने गवत वगैरे जाळून टाकते, त्याप्रमाणे तू आमच्या शत्रुसेनेला लगेच जाळून टाक. हे कौमोदकी गदे, तुझ्यापासून निघणाऱ्या ठिणग्यांचा स्पर्श वज्राप्रमाणे असह्य आहे. तू भगवंतांची आवडती आहेस. तू कुष्मांड, विनायक, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत इत्यादिकांचा चुरा करून टाक आणि माझ्या शत्रूंचा नायनाट कर. हे शंकरश्रेष्ठा, भगवान श्रीकृष्णांनी फुंकल्यानंतर तू अभयंकर आवाज करून माझ्या शत्रूंच्या हृदयाचा थरकाप उडव. तसेच यातुधान, प्रथम, प्रेत, मातृका, पिशाच्य, ब्रह्म, राक्षस इत्यादी भयानक प्राण्यांना इथून पळवून लाव. हे तीक्ष्ण धारेच्या श्रेष्ठ तलवारी, तू भगवंतांच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्नविच्छिन्न करून टाक. शेकडो चंद्राप्रमाणे फिरणाऱ्या हे ढाली, माझ्या शत्रूंचे डोळे बंद कर आणि पापी नजर असणाऱ्यांची दृष्टी नाहीशी कर. सूर्यादी ग्रह, धूम्रकेतू, दुष्ट माणसे, साप, दाढा असणारे हिंस्र पशु, भूत, प्रेत इत्यादी तसेच पापी प्राण्यांपासून आम्हाला जे जे भय निर्माण होईल आणि जे जे आम्हाला हिताच्या विरोधी असतील, ते सर्वजण भगवंतांचे नाम, रूप तसेच आयुधांचे कीर्तन केल्याबरोबर नष्ट हो. बृहत रथंतर इत्यादी सामवेदीय स्तोत्रांनी ज्यांची स्तुती केली जाते, तो वेदमूर्ती भगवान करो आणि विश्वक्सेन आपल्या नामोच्चारणाच्या प्रभावाने आमचे सर्व तऱ्हेच्या संकटापासून संरक्षण करो. श्रीहरींचे नाम, रूप, वाहन, आयुधे आणि श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी, इंद्रिय, मन आणि प्राण्यांचे सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करो. जेवढे म्हणून कार्यकारण रूप जग आहे, ते वास्तविक भगवंतच आहे. या सत्याच्या प्रभावाने आमचे सर्व उपद्रव नाहीसे होत. ज्या लोकांनी ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा अनुभव घेतला आहे, त्यांच्या दृष्टीने भगवंताचे स्वरूप भेदरहित आहे. तरी सुद्धा ते आपल्या मायेने अलंकार, आयुधे आणि रूप नावाची शक्ती धारण करतात.
ही गोष्ट सत्य आहे. याच कारणाने सर्वज्ञ, सर्वव्यापक भगवान श्रीहरी नेहमीच्या सर्व स्वरूपात आमचे सर्वत्र रक्षण करत. जे आपल्या शब्दांनी सर्व लोकांची भीती दूर करताना आणि आपल्या तेजाने सर्वांचे तेज ग्रासून टाकतात, ते भगवान नृसिंह दिशोपदिशात, वर खाली, आत बाहेर अशा सर्व ठिकाणी आमचे रक्षण करो. इंद्रा, तुला मी जे नारायण कवच सांगितले, हे कवच तू धारण कर, म्हणजेच अनायासेच सर्व दैत्य सेनापतींना जिंकून घेशील. हे नारायण कवच धारण करणारा पुरुष, ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो, तो ताबडतोब सर्व भयांपासून मुक्त होतो. जो ही वैष्णवी विद्या धारण करतो, त्याला राजा, चोर, पिशाच, वाघ इत्यादींपासून कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राह्मणाने ही विद्या धारण करून योगाने आपल्या शरीराचा मरुभूमीमध्ये त्याग केला होता. जिथे त्या ब्राह्मणाचे शरीर पडले होते, त्याच्यावरून एक दिवस गंधर्वराज चित्ररथ आपल्या स्त्रियांसह विमानात बसून चालला होता. तेथे येताच खाली डोके करून तो विमानासह आकाशातून पृथ्वीवर पडला. यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्याला जेव्हा वाल्यखिल्य मुनींनी सांगितले की हा नारायण कवच धारण केल्याचा परिणाम आहे, तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाच्या अस्थी पूर्ववाहिनी सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोकी गेला. श्री शुक म्हणतात, जो हे नारायण कवच योग्य वेळी ऐकून आदरपूर्वक धारण करतो, त्याच्यासमोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त होतो. विश्वरूपापासून शतक्रतू इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर असुरांना जिंकले आणि तो त्रैलोक्य लक्ष्मीचा उपभोग घेऊ लागला. अध्याय 8 समाप्त.